अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी न विसरता दररोजच्या कामात बदल करून काही महत्त्वाची 10 कामं आवर्जून केली तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेनं भरला असेल, शिवाय घरातील वातावरण कायम आनंदी राहण्यास मदत मिळेल. कोणती आहेत ती 10 कामं जी स्त्रियांनी अमावस्येला करावीत? चला जाणून घेऊयात, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अनेकदा पौर्णिमा अमावस्या जवळ आली की चिडचिड वाढते, सहनशक्ती कमी होऊ लागते आणि शरीरात नकारात्मक बदल जाणवतो. त्यावेळी ज्योतिषशास्त्रात पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्माशी निगडीत राहण्याचा सल्ला दिला जातो. अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांती ठेवण्याचं कार्य करते असं म्हणतात. खास करून अमावस्या आली की बरेच जण घाबरतात, कारण अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असं मानलं जातं. मात्र अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी अमावस्येला न विसरता 10 काही महत्त्वाची कामं आवर्जून करावी, ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही, शिवाय कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेनं भरलेला राहतो आणि घरातील वातावरण कायम आनंदी आणि समृद्ध राहण्यास मदत मिळते. तर अमावस्येला करायचं पहिलं काम, घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकघर, ज्याला आपण किचन म्हणतो. या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवत असतो. जेव्हा अमावस्या येते तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ करून घ्यावा, तो घासून कपड्यानं कोरडा करून घ्यावा. स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीनं स्वस्तिक काढावं. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते असं म्हणतात. शिवाय स्वास्तिक हे हिंदू धर्मात शुभचिन्ह मानलं जातं. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम, किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी. गॅसची पूजा करताना मातीची पंती वापरावी. गॅसची पूजा केल्यानंतर ती मातीची पंती स्वयंपाकगृहातच ठेवू नये, ती बाहेर नेऊन ठेवावी. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचाच असावा. किचनमध्ये पूजा करताना देवी अन्नपूर्णेला स्मरण करावं. सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी आणि दर अमावस्येला किचनमध्ये दिवा लावून पूजा करावी. त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी घरातील साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो. या दिवशी घरातील साफसफाई आणि घरातील कानाकोपऱ्यात लागलेले जाळे काढून घ्यावेत. त्यानंतर पाचवं महत्त्वाचं काम म्हणजे साफसफाईबरोबरच घरातील बंद पडलेली उपकरणं जी बाहेर टाकून द्यावी किंवा दुरुस्त करून घ्यावी. त्याचवेळी अडगळीतील निरुपयोगी सामान सुद्धा बाहेर काढावं, यामुळे आपली अडकलेली कामे मार्गी लागतात. त्यानंतर 6वी कामाची गोष्ट म्हणजे घरातील लादी पुसताना पाण्यात थोडी हळद, सेंधव मीठ टाकावं. या पाण्यानं लादी पुसल्यानं नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. याचबरोबर उंबरा देखील स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यावा. त्यानंतर 7वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक असतील किंवा मूर्ती असतील तर त्या स्वच्छ करून घ्याव्यात. दर अमावस्येच्या दिवशी हे काम केलं जाऊ शकतं आणि अमावस्येच्या दिवशीच हा उपाय नक्की करावा. त्यानंतर 8वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येला आपल्या घरात मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याची सुद्धा पूजा करावी. उंबऱ्याला हळदीचं लेपन करावं आणि उंबऱ्यावर हळदीच्या पेस्टनं स्वास्तिक काढावं. उंबरठा फुलाने आणि रांगोळीने सुशोभित करावा. त्यानंतर 9वं महत्त्वाचं काम जे अमावस्येच्या दिवशी करायचंच आहे ते म्हणजे रात्रीच्या वेळीत घरात दीप प्रज्वलन करावं. त्याप्रमाणे आपण दिवाळीत अमावस्येच्या दिवशी दिवे लावतो, अगदी त्याचप्रमाणे 1 ते 2 दिवे अमावस्येच्या दिवशी घरात नक्की प्रज्वलित करावेत. त्यानंतर 10वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर घरात धूप जाळावा. प्रत्येक अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी ही 10 महत्त्वाची कामे केली तर घरातील प्रत्येक व्यक्तीचं मन प्रसन्न राहण्यास मदत मिळते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.